मेक युअर अकम्प्लिशमेंट्स सीम एफर्टलेस ही एक मॅजिक ट्रिक पहा, ज्यामध्ये एक माणूस जज समोर आपल्या हातात मीठ टाकतो. प्रत्येकाला वाटतं की त्यांच्या हातात मीठ आहे, पण आता तो दोन्ही हातांची मूठ उघडून दोन्ही हात दाखवतो आणि त्याच्या हातात काहीच नसतं. यानंतर तो पुन्हा हात बंद करतो आणि जादूने रिकाम्या हातातून मीठ बाहेर काढतो. ओके, तर तुम्ही या मॅजिक ट्रिकमुळे इम्प्रेस झालात का? तुमचं तर माहिती नाही, पण मी तर झालो होतो. जर तुम्हीही या मॅजिशियनने इम्प्रेस झाला असाल तर मी या इम्प्रेशनला त्याची ट्रिक रिव्हील करून संपवतो. ॲक्च्युली होतं असं की या मॅजिशियनकडे त्याच्या स्किन कलरचा एक अंगठा असतो, जो आतून हॉलो असतो, जो तो त्याच्या अंगठ्यात घालतो. आता त्याला जेव्हा जेव्हा मीठ लपवायचं असतं तेव्हा तो हाताने त्या नकली अंगठ्यात मीठ टाकतो आणि तो नकली अंगठा घालून तो आपला हात उघडतो, जेणेकरून प्रत्येकाला वाटेल की त्याने मीठ गायब केलाय. नंतर तो त्याच्या नकली अंगठ्यातून मीठ काढून सर्वांना दाखवतो, जेणेकरून सर्वांना वाटेल की हे जादूनी झालाय. आय होप या मॅजिशियनने आधी तुमच्यावर जे इम्प्रेशन पाडलं होतं ते आता गेलं असेल. रॉबर्ट ग्रीन यांच्या 48 लॉज ऑफ पॉवर या बुकमध्ये हा सर्वात इम्पॉर्टंट लॉ आहे की मेक युअर अकम्प्लिशमेंट्स सीम एफर्टलेस. म्हणजे सिक्रेट कोणालाच आवडत नाही. प्रत्येक माणसाला आपल्या आर्टसाठी मेहनत करावी लागते, पण लोकांना ती आर्ट आवडते ज्याच्या मागे तुमची मेहनत लपलेली असते. त्या आर्टसाठी तुम्ही खूप मेहनत घेतली आहे आणि ती कोणाला अशीच कळली तर मग तुमचं सर्व इम्प्रेशन संपलं. या लॉला एका हिस्ट्रीच्या एक्झाम्पलने समजून घेऊ. जपानमध्ये पूर्वी एक प्रथा होती ज्याला म्हणत होते चा नो यू. या प्रथेत बेसिकली लोकांना चहा बनवून कपमध्ये आपल्या गेस्टला द्यायची असते, एका परफेक्ट रिच्युअलमध्ये. रिक्यू या कामात खूप चांगला होता आणि तो श्रीमंत कुटुंबातील नसला तरी एम्परर हिदेयोशी बरोबर त्याची चांगली मैत्री होती. इवन की तो एम्पररला पॉलिटिकल डिसिजन्स घेण्यासाठी देखील मदत करायचा. आता ॲक्च्युअलमध्ये होतं असं की तो त्याच्या सर्व कामासाठी खूप मेहनत करायचा, पण एम्पररला असं शो करायचा की हे सर्व तो कुठलेही प्रयत्न किंवा मेहनत न करता नॅचरली करतोय. एके दिवशी रिक्यूच्या फ्रेंडला रिक्यूचे सिक्रेट कळले आणि तो सुद्धा रिक्यूप्रमाणेच रिक्यूला इम्प्रेस करून दाखवेल असं त्याला वाटलं. त्यामुळे त्याने त्याला संध्याकाळी आपल्या घरी जेवायला बोलावलं. त्याने चहा खूप छान रीतीने सर्व्ह केला. त्यानंतर पुढची डिश सर्व्ह करण्यापूर्वी तो घाईघाईने घराबाहेर पडला आणि त्याने एक लिंबू तोडून आणला आणि मग एक अतिशय महागडी कॉस्टली ऑस्कार राईस केक रिक्यूला सर्व्ह केली. आणि जेव्हा त्याने तसं केलं तेव्हा लगेच रिक्यूला कळलं की हे सर्व प्लॅन्ड होतं. त्याने चुकून रिव्हील केलं की तो रिक्यूला इम्प्रेस करण्यासाठी किती मेहनत घेतोय. रिक्यूने ऑस्कार राईस खाण्यास नकार दिला आणि हसत हसत तो तिथून निघून गेला. तर लर्निंग ही आहे की जर तुम्हाला कोणाला इम्प्रेस करायचं असेल तर इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करा, पण कोणाला कळू देऊ नका की तुम्ही यासाठी मेहनत केली आहे. लेट देम फील की इट कम्स टू यू नॅचरली. टू कीप पॉवर बी फॉर्मलेस. जर तुम्ही लोकांनी 300 मूवी पाहिली असेल तर तुम्ही ती पाहिल्यानंतर स्पार्टन्समुळे खूप इम्प्रेस झाला असाल. तुम्हाला माहिती आहे का की 18th सेंचुरीमध्ये स्पार्टन्सने बरेच क्षेत्र जिंकले होते जेणेकरून त्यांचे लोक तिथे राहू शकतील. पण त्यानंतर त्यांचे एकच मेन गोल होते, ते म्हणजे एक्झिस्टिंग लँडला त्यांची माणसं कशी सेफ ठेवू शकतील. ते कधीच ती एक्सपांड करण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि यासाठी त्यांनी एक सोल्युशन शोधून काढलं. आणि ते सोल्युशन म्हणजे ते आपल्या आर्मीला इतकं ट्रेन करू लागले की ती जगातील बेस्ट आर्मी असली पाहिजे. जेव्हा स्पार्टन 7 वर्षांचे होतात तेव्हा त्यांना त्यांच्या आईपासून दूर नेलं जातं आणि मिलिटरी क्लबमध्ये ठेवलं जातं. त्या मुलांना जमिनीवर झोपावं लागतं. वर्षभर घालण्यासाठी एकच कपडा दिला जायचा. एखादं मूल अशक्त असेल तर त्याला माउंटन्सवर मरायला सोडलं जायचं. त्यांना कोणताही म्युझिक किंवा कोणतेही आर्ट सब्जेक्ट्स अभ्यासासाठी दिले जात नव्हते. त्या मुलांकडून एकच गोष्ट एक्सपेक्टेड होती की ते किलिंग मशीन बनले पाहिजेत आणि अगदी तसंच झालं. ते स्वतःपेक्षा 10 पट मोठ्या आर्मीला सहज डिफीट करायचे. पण जेव्हा स्पार्टन्स त्यांची एक्झिस्टिंग लँड विकण्यात गुंतले तेव्हा अथेन्स नावाची दुसरी आर्मी जन्माला आली. अथेन्स प्रत्येक गोष्टीत ओपन माइंडेड होते. ते बाकीच्या कम्युनिटीज सोबत बिझनेस करून त्यांना वस्तू विकायचे. त्यांनी पॉलिटिक्स करून सिच्युएशनच्या अकॉर्डिंग ऑपोनेंट्सच्या लँड जिंकल्या. आता झालं असं की अथेन्स आणि स्पार्टन्स यांच्यात युद्ध सुरू झालं आणि ॲज एक्सपेक्टेड स्पार्टन्सने अथेन्सच्या सैन्याचा पराभव केला. आता स्पार्टन्सना त्यांचा एरिया तसेच अथेन्सचे मोठे साम्राज्य सांभाळायचे होते, जिथे खूप वैभव होतं, पॉलिटिक्स होतं, डिस्ट्रॅक्शन्स होते. अनेक स्पार्टन्स अथेन्सच्या पॉलिटिकल सिस्टीमला मॅनेज करण्यासाठी तिथे आले, पण अथेन्सला गेल्यावर ते करप्ट झाले. त्यांनी पैसा पाहिला, कल्चर पाहिलं, त्यामुळे स्पार्टन आर्मीमध्ये पूर्वीसारखी स्थिती राहिली नाही.
अथेन्सच्या विजयाच्या 30 वर्षांनंतर स्पार्टन्सची लढाई सिटी ऑफ थीन्सच्या आर्मीशी झाली आणि पूर्ण स्पार्टन आर्मी एका रात्रीत हे युद्ध हरली आणि ती पुन्हा कधीच रिकव्हर होऊ शकली नाही. तर या हिस्ट्रीच्या या लेसनवरून आपली लर्निंग ही होती की बी फॉर्मलेस. पॉवरफुल राहण्यासाठी आपण सिच्युएशनच्या अकॉर्डिंग नवनवीन गोष्टी शिकत राहिलो पाहिजे, नाहीतर हार निश्चित आहे. त्यामुळे तुम्हालाही बाकीच्यांच्या मागे राहायचं नसेल तर तुम्ही गिगल ॲप डाउनलोड करू शकता, जिथे 1000 पेक्षा जास्त बुक समरीज फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. जर तुम्हाला या ॲपमध्ये इंटरेस्ट असेल तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन आणि फर्स्ट कमेंटमध्ये दिली आहे. ॲक्ट लाईक अ किंग टू बी ट्रीटेड लाईक वन. जुलै 1830 मध्ये पॅरिसमधील रेव्होल्यूशनमुळे किंग चार्ल्सला आपली खुर्ची सोडावी लागली. आता राजा कोणाला बनवायचं असं सर्वांना वाटत होतं आणि त्यासाठी त्यांनी लुई फिलिपची निवड केली. लुई फिलिपला राजांच्या पार्टीमध्ये जाणं आवडत नसे. त्याला कोणताही क्राऊन वगैरे घालण्यात इंटरेस्ट नव्हता. तो सामान्य माणसासारखा ड्रेस घालायचा आणि राजांऐवजी नॉर्मल बँकर्सशी गोष्टी डिस्कस करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणूनच तो लोकांना खूप आवडायचा. पण बाकीच्या राजांना हे आवडलं नाही, कारण लुई राजासारखा वागत नव्हता. आता झालं असं की लुई ज्या बँकर्सला इक्वली ट्रीट करत असे त्या बँकर्सना असं वाटलं की लुईपेक्षा जास्त पॉवर आमच्याकडे आहे आणि यामुळे ते हळूहळू लुईच्या डिसिजनला इग्नोर करू लागले. यामुळे झालं असं की ही गोष्ट पब्लिकला आवडली नाही आणि लोकांनी लुईच्या राजवाड्यात दगड आणि गोळ्या झाडायला सुरुवात केली. यामुळे लुई घाबरून इंग्लंडला पळून गेला. हिस्ट्री आपल्याला याच्या अगदी अपोजिट आणखी एक लेसन शिकवते आणि तो म्हणजे महान क्रिस्टोफर कोलंबसची. क्रिस्टोफर कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला असं म्हटलं जातं. इतिहासात असं सांगितलं जातं की क्रिस्टोफर हे रॉयल ब्लडला बिलॉंग करत होते, पण हे सगळं खोटं आहे. कोलंबस एका नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीतले होते व त्यांच्या वडिलांचे वाईन शॉप होते आणि नंतर त्यांनी पनीरचं शॉप उघडून कोलंबसला मोठं केलं. खरं तर कोलंबसने स्वतः ही रूमर पसरवली होती की तो अतिशय श्रीमंत फॅमिलीतला आहे, कारण तो स्वतःला रॉयल ब्लड मानत होता. स्वतःबद्दल खोटी गोष्ट सांगून कोलंबसने श्रीमंत फॅमिलीतील मुलीशी लग्न देखील केलं होतं आणि त्याच्या लॉसच्या कनेक्शनचा वापर करून तो पोर्तुगलच्या राजाला भेटला, ज्याचं नाव जुआओ टू होतं. कोलंबसने राजाला सांगितलं की जर त्याने नवीन डिस्कव्हरीज करण्यासाठी जहाजांवर जाण्यासाठी त्याला पैसा दिला तर तो त्याच राजाच्या नावावर त्या नवीन शोधलेल्या जागेचे नाव ठेवेल आणि त्याबद्दल सर्वांनी त्याला जनरल ॲडमायरल ऑफ द ओशन सी या नावाने हाक मारावी अशी त्यांची इच्छा होती. किंग जुआओ टूला माहिती होतं की कोलंबस एक सिंपल मर्चंट होता, तो कोणी नॅव्हिगेटर नव्हता. म्हणूनच त्यांनी यासाठी कोलंबसला नकार दिला. यानंतर कोलंबस क्वीन इजाबेलाला भेटला. तिने कोलंबसच्या एक्सपेडिशनसाठी 3 शिप्ससाठी पैसे दिले आणि याचे एकमेव कारण म्हणजे तो पोर्तुगलच्या राजासोबत मीटिंग्स करत होता. इन शॉर्ट, लर्निंग ही आहे की इफ यू वॉन्ट टू बी ट्रीटेड लाईक अ किंग, ॲक्ट लाईक वन. म्हणजेच जर लोकांनी तुम्हाला राजासारखं ट्रीट करावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आधी स्वतःला राजा समजलं पाहिजे. एंटर ॲक्शन विथ बोल्डनेस. बी 100% शुअर. 1925 मध्ये फ्रान्सच्या 5 सर्वात मोठ्या मेटल डीलर्सला एका हॉटेलमध्ये मीटिंगसाठी बोलवण्यात आलं. ही एक कॉन्फिडेन्शियल मीटिंग होती. त्यात मिनिस्ट्री ऑफ पोस्ट अँड टेलिग्राफचे डेप्युटी डायरेक्टर जनरल यांचाही समावेश होता. यापैकी कुणालाच ही मीटिंग कशासाठी आहे हे माहीत नव्हतं. डायरेक्टर बोलू लागला की बघा, सरकारला आयफेल टॉवर विकायचं आहे. सुरुवातीला टेम्पररी स्ट्रक्चर म्हणून गव्हर्नमेंटने ती उभारली होती, पण आता दरवर्षी त्याच्या रिपेअरिंगवर एवढा खर्च केला जातोय की बजेटचा मोठा पैसा यामध्ये खर्च होतोय आणि पॅरिसमध्ये राहणाऱ्या बऱ्याच लोकांना आयफेल टॉवर अजिबात आवडत नाही. त्यामुळे आयफेल टॉवर काढल्यास त्यांनाही खूप आनंद होईल. काही काळानंतर सर्वसामान्य जनताही आयफेल टॉवर विसरेल. आता तुमच्या समोर म्हणजेच 5 महान लोकांसमोर ही ऑफर आहे की तुम्ही आयफेल टॉवर खरेदी करू शकता आणि त्यासाठी स्वतःची बोली लावू शकता. या 5 जणांना बाकी डिटेल्स सांगितले गेले आणि त्यानंतर या सर्वांनी गव्हर्नमेंटला आपली बिडिंग लिहून दिली. काही आठवड्यांनंतर 5 मेटल डीलर्सपैकी एक, ज्यांचं नाव मस्योर होतं, त्यांना एक लेटर मिळालं की त्यांनी ही बोली जिंकली आहे. त्यांची किंमत आजच्या पैशानुसार 7 कोटी एवढी होती. मस्योर हे खूप आनंदी होते, कारण ते आता आयफेल टॉवर विकत घेणारे इतिहासातील पहिले व्यक्ती होणार होते. पण त्यांना डाऊट होता की मीटिंग कोणत्याही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये न ठेवता हॉटेलच्या खोल्यांमध्ये का ठेवली गेली. पण त्यांच्या सर्व डाऊट्सना काही ना काही रिझन्स दिले गेले. फायनली आयफेल टॉवरसाठी 7 करोड रुपये दिले गेले अँड ॲज एक्सपेक्टेड हा एक स्कॅम होता. पण आता मस्योर या स्कॅमबद्दल न्यूजपेपरमध्येही सांगू शकत नव्हते, कारण त्यांनी असं केलं तर लोक त्यांच्यावर हसले असते
की हे इडियट्स आयफेल टॉवर विकत घ्यायला गेले होते, त्यामुळे ते फक्त पोलिसांकडे गेले. पण गमतीची गोष्ट म्हणजे काही महिन्यांनंतर या स्कॅमर्सनी पुन्हा एकदा आयफेल टॉवर दुसऱ्याला विकला. तर पॉइंट हा आहे की कोणतीही गोष्ट कम्प्लीट बोल्डनेसमध्ये केली गेली तर लोक त्यावर विश्वास ठेवतात, एस्पेशली जर ती मोठी गोष्ट असेल तर. जसं की आपल्या एक्झाम्पलमध्ये आयफेल टॉवर इन शॉर्ट कॉन्फिडन्स लोकांना अट्रॅक्ट करतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 48 लॉज ऑफ पॉवर पैकी 4 इम्पॉर्टंट लॉज पाहिले. त्यातील पहिला लॉ होता की मेक युअर अकम्प्लिशमेंट सीम एफर्टलेस. म्हणजेच जर तुम्ही इतरांपेक्षा काही बेटर करत असाल तर असं दाखवा की तुम्हाला कष्ट करण्याची गरजच पडली नाही. हे तर तुमच्यासाठी सर्व नॅचरल आहे. सेकंड लॉ आहे बी फॉर्मलेस. यामध्ये आपण स्पार्टन्सची स्टोरी पाहिली की जेव्हा त्यांनी अथेन्सवर कब्जा केला तेव्हा ते वॉर हरले, कारण ते नवीन कंडिशन्सला अडॉप्ट करू शकत नव्हते. यामध्ये आपण आपल्या स्वतःच्या लर्निंगसाठी गिगल ॲपबद्दल देखील बोललो, जिथे आपण ग्रेटेस्ट लोकांचे विचार ऐकू शकतो, ते पण अतिशय एंटरटेनिंग वेमध्ये. तर आता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून हे ॲप डाउनलोड करायला विसरू नका. थर्ड लॉ होता ॲक्ट लाईक अ किंग टू बी ट्रीटेड लाईक वन. म्हणजेच जर आपल्याला लोकांनी आपल्याशी रिस्पेक्टने पाहावं आणि बोलावं असं वाटत असेल तर स्वतःला त्याच प्रकारे ट्रीट करायला सुरुवात करा. फोर्थ लॉ होता एंटर ॲक्शन विथ बोल्डनेस, ज्यामध्ये आपण शिकलो की लोकांना कॉन्फिडन्स अट्रॅक्टिव्ह वाटतो. बऱ्याच लोकांनी याच कॉन्फिडन्समुळे 2दा आयफेल टॉवर विकले. मित्रांनो, तर हे होते 4 लॉज जे आपण एका स्क्रीनवर लिहिले आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ते नंतर लक्षात राहतील. मेक युअर अकम्प्लिशमेंट्स सीम एफर्टलेस, बी फॉर्मलेस, बी रेडी फॉर चेंज, गिगल ॲप, ॲक्ट लाईक अ किंग टू बी ट्रीटेड लाईक वन, एंटर ॲक्शन विथ बोल्डनेस, पीपल लाईक कॉन्फिडन्स. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या फ्रेंड्समध्ये किंवा फॅमिली मेंबर्समध्ये कॉन्फिडन्सची कमी आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे लॉज त्यांची हेल्प करू शकतात, तर हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. एनिवे मित्रांनो, जर तुम्हाला असे नॉलेजेबल व्हिडिओज मिस करायचे नसतील तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. लवकरच पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.